हे कळलं का प्रतिभावर? कुठे ज्योती? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी सगळीकडे फोन केलेत. एकदा का ह्या सीसीटीव्हीच्या फुटेज चेक केल्यात तर आपल्याला समजेल की ज्योती कुठे. आणि मला तर आता असं वाटतंय की आपण इथे हे करत बसलो आणि ज्योती आई, ज्योती, ज्योती अगं, आई ज्योती, ज्योती अगं, कुठं गेली होतीस बाळा? ज्योती, किती फोन केले तुला, फोन लागतच नव्हता. एवढा उशीर कधी होत नाही ना तुला. कुठून तरी एक फोन करायचा आणि सांगायचंच ना ग मला. ज्योती अगं बोल ना बाळा. ज्योती अगं काय झालं, बोल ना बाळा. ज्योती काय झालं? आणि तू अशी आली? आपली रिक्षा कुठे? रिक्षा दिसत नाहीये ती. आई, आपली रिक्षा काय झालं? आपली रिक्षा चोरीला गेली. काय? काका प्लीज, आमची रिक्षा लवकरात लवकर शोधून द्या. आमचं अख्खं घर त्या रिक्षेवर चालतं. रिक्षा नाही मिळाली तर कुठून पैसे आणू, काय करू, काहीच कळणार नाही आम्हाला. प्लीज तुम्ही लवकरात लवकर रिक्षा शोधा. ज्योती, ज्योती तू शांत हो. पण मला सांगा ग, आपली अशी रिक्षा गेली कुठे आणि काय झालं काय? आई अगं, अरे देवा, असं कसं काय झालं? काय होऊन बसलंय? मला वाटतच होतं तरी काहीतरी आज घडेल म्हणून. ज्योती, आता काय करायचं आपण? आई हो, हे बघ मलाही कळतंय की काय करायचं सुचत नाही. पण हे बघ, तू पण शांत हो. आपण आपली रिक्षा नक्की शोधूया. टेन्शन नको घेऊ. रिक्षा चोरीला गेले म्हटल्यावरती तो आज रात्रीच त्या रिक्षाचा कायापालट करेल. मी आता इथे थांबून काही जास्त वेळ घेत नाही. लवकरच कामाला लागतो. येतो. आई, तू नको काळजी करू. हे बघ, मिळेल आपल्याला रिक्षा. तुम्ही दोघी आता आज जा, मी आलेच. हा कीर्ती, तू पण जा, आराम कर. मी येतो. तू कुठे जाणार? माहित नाही, घरीच जा. शक्यच नाही. आता मी घरी चॅलेंज दिलंयस ना तू. किमान 24 तास तरी मी घरी जाणार नाही. पण मग काय करणार आता? उद्याचा विचार. उद्या पण दुकानातून एक माल निघणार आहे. आणि उद्या जर का काही गडबड झाली ना, खूप मोठं नुकसान होईल दुकानाचं. बाबांचं नुकसान होईल. उद्या जर का परत काही गडबड झाली तर बाबांचं नाव खराब होईल. आणि बाबांच्या नावाला धक्का लागलेला मला चालणार नाही. तुझा मी येतो. काळजी घे. प्रीती, काय झालं? कसला विचार करताय? तुम्ही दीपचा विचार करताय का? हो, तुम्हाला कसं कळलं? तर एवढं सगळं झालं खाली, आणखी दुसरा कुठला विचार करत असणार आहात? मला ना दीपची खूप काळजी वाटायला लागली हो. म्हणजे गोडाऊनमध्ये जे काही झालं, ती आग लागली, बाबा सगळ्याच गोष्टींसाठी दीपलाच कारणीभूत धरतायत. म्हणजे मान्य आहे कधीतरी तो चुकत असेल, पण प्रत्येक वेळेस दीपच चुकीचा आहे असं कसं होऊ शकतं? एक्झॅक्टली, हेच आम्हाला सगळ्यांना वाटतं.
पण बाबांना हे समजूनच घ्यायचं नाहीये. मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं, आठवतंय? दीप खूप चांगला आहे, खूप प्रेम करतो सगळ्यांवर, अगदी बाबांवर सुद्धा. अशी काहीतरी सिच्युएशन निर्माण होते आणि बाबांना वाटतं की तोच वाईट आहे. या दोघांमधली तरी कधी मिटणार आहे ना कोणास ठाऊक. मला माहिती आहे ना कधीच मिटणार नाहीये ते. आणि चुकून जरी ती मिटायला लागलीच तर मी कशासाठी आहे? त्या दोघांमधली तरी अजून मोठी करीन आणि त्यात अख्ख्या गायकवाड घराण्याचा अंत होईल. नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. आई आई माफ कर ग मला. मी आपली रिक्षा गेल्याचं खूप दुःख आहे मला. पण मला कळतच नाही मी कोणाशी काय बोलू, काय सांगू कोणाला. पण मी खरं सांगू का, हे बघ तेव्हा माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता अगं. मी निष्काळजीपणा नाही केला, पण समोर ज्या गोष्टी घडत होत्या ना तिथेच माझं लक्ष होतं, म्हणून रिक्षा. ज्योती, समजू शकते तुला काय वाटत असेल ते. माझा राग नाहीये तुझ्यावर, पण मला तर हेच कळत नाही की आता काय करायचं. रिक्षेवर कर्ज काढले आपण, हप्ते कसे भरायचे ते कळत नाहीये मला. ताई, तू पुरुषोत्तम काकांसाठी गेली होतीस ना, तेव्हाच आपली रिक्षा चोरीला गेली ना. मग हे सगळं तू त्या सुलू आत्यानं सांगितलंस का? नाही का? नाही अगं, म्हणजे त्यांना फार वाटतं ना की त्यांच्या श्रीमंतीचा आपण फायदा उचलतोय आणि म्हणूनच आपण त्यांच्यासोबत नातं जोडलंय. नाही, त्यांना पण कळू दे ना. खरं तर ते आपल्या आयुष्यात आल्यापासून सगळंच चुकीचं होतंय. कीर्ती, हे बा असं नको बोलू. प्रत्येक माणूस त्याच्या जागी योग्य असतो अगं. आई हे बघ, तू काळजी नको करू. मी आपली रिक्षा नक्की शोधून काढीन. तू विश्वास ठेव माझ्यावर. वहिनी तुम्ही बाबांना ऐकायला जाईल. हळू थोडी. मला माहिती आहे सकाळपासून काहीच खाल्लं नाही असतं. जेवून घे. नाही नको वहिनी, तुम्ही काही बोलू नकोस ती. बस आणि जेवायला. थँक्यू. पाणी पाणी घे.